देवाने दिलेलं सरत नाही आणि तुम्ही आपण बसवलेलं टिकत नाही. ज्याला दोन पायापैकी एक पाय त्याला विचारा दुसऱ्या पायाची किंमत काय. ज्याला दोन हातापैकी एकच हात त्याला विचारा दुसऱ्या हाताची किंमत काय. शेवट बोलू, ज्याला दोन किडण्यापैकी एकच किडनी त्याला विचारा दुसऱ्या किडनीची किंमत काय. नाना प्रकारचे इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. मंगल भवन अमंगल हारी द्रववसु दशरथ आज बिहारी. जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नानी. हे राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. घ्यावी माझी सेवा दीन दुर्बडाची देवा. दीना दुर्बडाची देवा दीन दुर्बडाची देवा. घ्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा. दीना दुर्बलाची देवा. दीना दुर्बलाची देवा. घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा. घ्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा. दीना दुर्बलाची देवा. ज्याचे गरजता पवाडे कडी काड पाया पडे तो हा पंढरीचा राणा. उसा 6 चौ 18 जना प्रस्तुत. मुक्त कैवल्य तेजनुदी भगवान श्री ज्ञानोबर आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आदिशक्ती मुक्ताबाई सर्वांचं कुलदैवत आपलं ज्योतिबा महाराज यांच्या चरणार विंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेले भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगविख्यात विश्वसंत विश्वभूषण महाराष्ट्राला सुशोभित असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची धर्मगुरू देहूकर निवासी श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय गोड असा अभंग मी सेवेकरता निवडला. विठाल विठाल. अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या ह्या पुनीत पुण्यवान पवित्र अशा भगवान परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संत मंडळीच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या बहुमोल सहकार्याने गावातील सप्ताह कमिटीचे कार्यकर्ते मंडळी व भजनी मंडळ यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा सोहळा, या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन सोहळा, या सोहळ्याचा आजची ही 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेवरती आली. त्या दृष्टिकोनातून तुम्हा सज्जन श्रोत्यांच्या दर्शनाचा घडलेला हा सुवर्ण योग. विठाल. तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. बाप कहता है बेटा मेरा और बेटा कहता है बाप मेरा. ना बाप बेटे का बेटा बाप का, हाँ तो जन्म देने का नाता है.
बहन कहती है भैया मेरा, और भैया कहता है बहन मेरा। ना बहन भैया का भैया बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता है। तू काया नगर का सौदा, हाँ काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, अपने वतन में जाना है। तू काया नगर का सौदागर। हो म्हणून कोरोनापासून जरा समाज ह्या मार्गाला जास्त स्वरूपात वळलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सिटीमध्ये कॉलनीमध्ये फार जोरात कार्यक्रम संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल भाग्यवान आहे आपण. नुसता सहकीर्तन सोहळा नाही तर पारायण ह्या ठिकाणी होत आहे. का करावं पारायण, कशा करता करावं, कशा करता श्रवण करावं, कशा करता ज्ञानेश्वरी वाचावी, संत मंडळीचे उद्गार आहे. संत मंडळी सांगतायत तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती प्रॉपर्टी असू द्या, ऐश्वर्य असू द्या, संपत्ती असू द्या, पैसा असू द्या, धन असू द्या, पण 8 दिवस 7 दिवसापुरतं का होईना हे बाजूला सारा. आणि मरता मरता एकदा का होईना या ग्रंथाचं श्रवण केल्याशिवाय मरू नका, वाचन केल्याशिवाय मरू नका. मी बोलत नाही, संतांचे उद्गार आहे. सकळ वैभव सांडावे गीता भागवत वाचावे, माघोनिया मधुकरी नित्य वाचावे. ज्ञानेश्वरी तुकया दासाचे जीवन, गीता भागवत रामायण. सकळ वैभव सांडावे गीता भागवत वाचावे. याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. काही लोक म्हणतील महाराज आमच्याकडे अख्खं पारायण करण्याकरता वेळ नाही, वेळ फार कमी आहे. महाराज म्हणतात एक अध्याय वाच. अध्याय वाचायलाही वेळ नाही, 100 ओवी वाच. 100ही वाचायला वेळ नाही, 10 वाच. 10ही वाचायला वेळ नाही, 5 वाच. 5ही वाचायला वेळ नाही, 2 वाच. 2ही वाचण्याकरता वेळ नाही. महाराज म्हणतात मग 1 वाच. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी एक तरी ओवी अनुभवावे. नामदेवराव सांगतात 1 ओवी वाचा. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, अरे ते जगात नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून तर जनाबाई उल्लेख करतात, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, अज्ञानाशी ज्ञान होय अज्ञानाशी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, ज्ञान होय अज्ञानाशी. ऐसावर या टिकेसी, ज्ञान होय अज्ञानाशी. म्हणून तुम्ही आजही आळंदी क्षेत्रात जा,
आजन वृक्षाच्या झाडाखाली पारायण करणारी मंडळी सगळेच मात्र शिक्षक असतात असं नाही. काही त्यामध्ये अशिक्षिकही लोक आहे, शत्रू मित्र आहे, नवे नवे अक्षर शत्रू आहे. पण असे अक्षर शत्रू जरी लोक असले, नुसते ज्ञानेश्वरीच्या पानावरती नुसते बोट जरी फिरवले, ज्ञानोबराय ज्ञानोबराय माऊली माऊली जरी म्हणाल, तरी एक दिवस तो मनुष्य ज्ञानेश्वरी वाचायला लागतो. हा ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं ग्रंथाचं पारायण ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण भाग्यवान आहात. आणि ह्या सेवेकरता अतिशय गोड असा अभंग मी निवडला आहे. ज्याचे गर्जता पवाडे कडी काड पाया पडे, तो हा पंढरीचा राणा उसा 6 जना. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं कार्यत्व अवच्छेदकाने तुम्हा आम्हाला ओळख करून देत आहे. विठ्ठल विठ्ठल. विचारलं महाराजांना, महाराज तुम्ही आम्हाला देवाची ओळख का करून देताय? देवाची ओळख तुम्ही का करून द्यावी? काय संबंध आहे? काय आवश्यकता आहे? काय गरज आहे? देवाची ओळख तुम्ही आम्हाला का करून द्यावी? महाराज म्हणतात आमचं अवतार कार्यच त्याच्या करताय. वास्तविकता आम्ही ह्या भूमितलावरती आलो याचा अर्थ आम्ही राहणार इथले नाही, आमचं गाव हे नाही, आमचा पत्ता देखील हा नाही. आम्ही आहोत तरी कुठले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. 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 हे बोलिले जे ऋषी सात भावे वरताया, सात भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. जय हो. संतांचे मार्ग आडरान भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडरान भरले जग. सोबदार बाबा जवान आहेत आमचे, दिसायला म्हातारे पण कृतीत मात्र तरुण आहेत. आमच्या बाबा करता एकदा टाळी वाजवा. वा वा. कारण हा मोसमच तसा आहे. या वातावरणात तुका मनी वृद्ध होती तरणी रे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही का ओळख करून देतायत? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे, आम्ही राहणार इथले नाही, आम्ही वैकुंठातले आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. किम कारणासी? आड मार्गाने धावणारा समाज सन्मार्गाच्या वाटेवरती लावण्याकरता आमचा अवतार कार्य आहे. म्हणून म्हणावं लागतं अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जन जीवा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जन जीवा. हे अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा राधे राधे. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. किंवा तुकोबाराय सांगतात स्वतः देवाने निरोप घेऊन तुमच्यापर्यंत मला पाठवलं गेलंय. तुका म्हणे मज मार्ग हा सोपास करू. म्हणून आम्ही तुम्हाला देवाची ओळख करून देतोय. विचारलं महाराजांना, देवाची ओळख करून देतायत ना? म्हणले हो. मग एक करा ना. म्हणले काय? देवाची आम्हाला ओळख करून देण्यापेक्षा देवाची प्राप्तीच करून द्या ना. म्हणजे देवाची ओळख महत्वाची का देवाची प्राप्ती महत्वाची? काय वाटतं तुम्हाला? देवाची ओळख महत्वाची का देवाची प्राप्ती महत्वाची? जयंतीत किती वर्षापासून सप्ताह चाललाय? माझी भाषा समजते तुम्हाला?
कळते? किती वर्ष झाले? 39. 39 वर्षापासून तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव काय? देवाची प्राप्ती का देवाची ओळख? बोलत चला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत कीर्तन संपणार. रात्रीचे 2 का वाजत नाच. देवाची 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 पुरुष मंडळीचं उत्तर देवाची प्राप्ती. आपण महिला मंडळीकडे जाऊया. त्यांनाही 50% आरक्षण आहे. त्यांचंही मत घ्यायला पाहिजे. महिला मंडळ, तुम्हाला काय वाटतं? देवाची प्राप्ती का देवाची ओळख? देवाची. मागची मंडळी देवाची ओळख. महिला मंडळ चतुर आहे. त्यांनी ओळखलं. पुरुषांनी उत्तर प्राप्ती दिलंय ना, मग आपण ओळख सांगायचा. एक तर प्राप्ती असेल, एक तर ओळख असेल. विठ्ठल विठ्ठल. हो, खरं उत्तर असं आहे, देवाच्या प्राप्तीपेक्षा देवाची ओळखच महत्वाची. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज कसं शक्य आहे? देवाची प्राप्ती महत्वाची? अजिबात नाही. देवाची ओळखच महत्वाची. कशी ओळख महत्वाची? तुम्हाला सामान्य उदाहरणावर मी लक्षात येऊन किंवा सांगितल्या जातं परंपरेने. एखादी गोष्ट जर आपल्या जीवनात अवेलेबल असेल, प्राप्त असेल, उपलब्ध असेल, आणि त्याची जर किंमत, त्याचा महिमा, त्याचा अर्थ जर कळाला नाही, त्याची किंमत शून्य बजेट केली जाते. परंपरेने उदाहरण आहे, एक सामान्य वस्ती होती, छोटीशी वस्ती होती, छोटंसं गाव होतं, आणि त्या वस्तीमध्ये एक छोटासा शेतकरी राहण्याकरता होता. शेतकऱ्याकडे 1 बिघा म्हणाव, 1 एकर म्हणाव जमीन होती. त्या जमिनीमध्ये त्याने रात्रंदिवस काबाड कष्ट करावे, रक्ताचं पाणी करावे, रात्रीचा दिवस करावा, धावपळ करावी, आणि वर्षभर त्याने शेतीमध्ये तळमळ करून मात्र वार्षिक उत्पन्नावरती उदरनिर्वाह वर्षभर भागवावा. असा शेतकरी. त्या शेतकऱ्याच्या घरात एक लग्नाच्या वयातली मुलगी होती. घरात उपपर वयाची मुलगी असू द्या, बापाची चिंता वाढली जाते, झोप उडल्या जाते, जेवण कमी होतं, विचार वाढायला लागलात. आता काय करावं, कसं करावं, कसं करू, काय झालं, हे 32 अक्षरी मंत्र त्याचा सुरू झाला. मुलीचं लग्न तर ह्या वर्षी व्हायला पाहिजे, पण कसं करावं? जवळ पैसा नाही, धन नाही, आर्थिक दृष्टिकोन अतिशय दुर्लभ आहे. मुलीचं लग्न तर व्हायला पाहिजे, पण करण्याकरता पैसा नाही. विचारात पडला. विठ्ठल विठ्ठल. त्याला काही सुचेना उमजेना. शेवट पाटीलबा गावातील श्रीमंत आहे, त्याला पर्यायी मार्ग सुचला. गावातील पाटीलबा श्रीमंत आहे. पाटीलबाकडे जर आपण पोहोचलो आणि पाटीलबाला जर आहे ती अवस्था वर्णन केली तर पाटीलबा उदार आहे, हो, आणि खऱ्या अर्थाने दयाळू आहे, दयाघन आहे. असा पाटीलबाला जर आपण अवस्था सांगितलं, पाटीलबा पैसा दिल्याशिवाय राहणार नाही. पाटीलबाकडे पोहोचला. सांगितलं, पाटीलबा अहो, घरात लग्नाच्या वयातली मुलगी, लग्न व्हायला पाहिजे, परंतु जवळ पैसा नाही, धन नाही, आर्थिक दृष्टिकोन दुर्लभ आहे. लग्न तर व्हायला पाहिजे, पण पैसा नाही, झोप लागत नाही, जेवण धकत नाही, जेवण जात नाही, विचार थांबत नाही. पाटीलबाने सांगितलं, कशा करता? त्याने सांगितलं की पैसा जवळ नाही. पाटीलबा दयावान होते. घरात शिरले, कपाट खोललं, कपाटातनं पैशाचं बंडल काढलं, बाहेरून याच्या हातात टेकवलं. याने सांगितले, किती आहे? पाटीलबाने सांगितलं, 5,000 आहे, पूर्वीचा काळ आहे. 5,000 रुपये भरपूर झाले. त्याने 5,000 रुपये हातात घेतले आणि तिथून मात्र घराच्या मार्गाला निघाला. घरी आल्यानंतर त्याने धामधुमीत लग्न केलं. धामधुमीत मी मुद्दाम बोलतोय, पूर्वजांच्या काही लोकांच्या म्हणी आहेत, त्या म्हणीवरनं लक्षात येतं की भूतकाळातील लोक किती व्यावहारिक चातुर्य ज्ञान होतं, व्यावहारिक नॉलेज किती होतं, किती हुशार होते. काही म्हणीवरनं लक्षात येण्यासारखं आहे. पूर्वीच्या काळातली म्हण आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या भागात आहे, आथरून पाहून पायी पसरवणे. आहे का तुमच्याकडं? या म्हणीचा अर्थ इतकाच होतो, जिथपर्यंत मनुष्याची परिस्थिती असेल तिथपर्यंत मनुष्याने कार्य करीत राहावं. आणि खेड्यापाड्याच्या ढोबळ भाषेत जर बोलायचं म्हटलं तर जिथपर्यंत मनुष्याची जावर असेल, गोधडी असेल, तिथपर्यंत मनुष्याने पाय पसरत राहायचं. पण वर्तमान काळात तसं राहिलं नाही. पाय पसरत राहायचे, पाय पसरत राहायचे, नाही जावर पुरली तर बोटं घालून पाडायची आणि मग आत्महत्या करायची. विठ्ठल विठ्ठल. त्या मनुष्याने 5,000 रुपये पाटीलबाकडनं घेतले, घरी आला, धामधुमीत मुलीचं लग्न केलं. दिवसामागे दिवस, दिवसामागे दिवस, वर्ष पालट झालं. ज्या शेताच्या उत्पन्नाच्या भरोश्यावरती पाटीलबाचे पैसे माघारी द्यायचे होते, त्याची जवळ तारीखही जवळ आली, दिवस वेळ जवळ आला. आणि ज्या शेताच्या भरोश्यावरती उत्पन्नावरती त्याने पैसा माघारी देण्याचा ठरवला होता, त्या शेतात त्याने लावला कांदा, आणि कांद्याने वेळेवर केला वांदा. 50 में 6 किलो, 50 में 6 किलो, 50 में 6 किलो. अख्ख्या कराडात जिकडे पहा तिकडे कांदा. त्या कांद्याला कोणी खाईना. मग शेवट कांद्याला भाव न मिळाल्यामुळे
पैसा जवळ आला नाही. पाटीलवाचा पैसा माघारी करायचा आहे. कसा माघारी करावा? पुन्हा झोप उडाली, विचार वाढले, जेवण कमी झालं, शेवट त्याला सुसायला लागला. आता पाटीलबाचा पैसा माघारी कसा द्यावा? सगळ्यात शेवट पर्याय सुचला, पाटीलबाकडे जावं आणि पाटीलबाकडे सांगावं. बरं, तो पाटीलबाचा पैसा आहे, तो काय सामान्य पैसा आहे? पाटीलबाचा पैसा म्हटला म्हणजे व्याजाला व्याज, व्याजाला व्याज, व्याजाला व्याज. त्याला कुठलं व्याज म्हणतात? चक्रव्याज. तुम्हाला माहिती आहे चांगलं, देता वाटतं तुम्ही. चक्रव्याज अशी भानगड त्या माणसाला जगू बी देत नाही, मरू बी देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुप्पट तिप्पट पाटीलबाचा पैसा व्हायला प्रारंभ झाला. पाटीलबाकडे हा पोचला. सांगितलं, पाटीलबा, एका शब्दात तुम्ही माझं काम भागावलं, तुमचे उपकार मी जीवनातून कधी विसरू शकणार नाही. पण पाटीलबा, तुमचा पैसा माघारी देण्याचा वेळ जवळ आलाय, पण मी पैसा माघारी देऊ शकत नाही. म्हणले का? शेतातील उत्पन्न निघालं नाही. माझ्याकडून पैसा जर तुम्हाला परत माघारी काढून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पर्याय एकच आहे. म्हणले काय? तुमच्याकडे महिन्याने, सालाने, रोजाने मला कामाला लावा. येणाऱ्या पगारातनं 80% रक्कम तुम्ही काटून घ्या, 20% माझ्या हातात द्या, मी त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह भागवेल. पाटीलबाने सांगितलं, काही हरकत नाही, उद्या जेवणाचा डबा भरून घेऊन ये. रात्र गेली, सकाळ उगवली. पाटीलबाने सांगितलं, तुझ्याकडे फक्त एकच काम, ते काम म्हणजे गव्हाला पाणी पाजायचं. तुमच्याकडे गहू लावतात ना शेतात, गव्हाला पाणी पाजायचं काम तुझ्याकडे एक. आता आपण शेतकरी मंडळी, आपल्याला ज्ञात आहे, गव्हाला पाणी केव्हा भरावं लागतं, केव्हा पाजावं लागतं? गव्हाला पाणी पाजावं लागतं तेव्हा कुठला मोसम असतो? उन्हाळा नाही, नाही, पावसाळा, हिवाळा. बरं, जेव्हा हिवाळ्याचा मोसम असतो तेव्हा काही सामान्य थंडी राहत नाही. कडाक्याची थंडी, गार अशी थंडी, गार अशी हवा, आणि त्यातल्या त्यात दिवसाची लाईट नाही. रात्री 12 वाजता लाईटीने यावं, यानं शेतात पोसावं, मोटरचं बटन दाबावं, रात्रभर गव्हाला पाणी पाजावं. विठाल विठाल. एका रात्रीचा प्रसंग असा घडला. रात्री 12 वाजता लाईट आली, हा शेतात पोहोचला, मोटरचं बटन दाबलं, गव्हाला पाणी पाजायला लागला. पहिली फट्टी, पहिला दांड भरला गेला. दुसऱ्या दांडात पाणी टाकायचंय. पावड्याचा हात शोध घेतोय, पण पावडा हाताला लागत नाही. अंधार किट रात्र आहे. नुसता किर्र असा आवाज येतोय. मोठमोठे हिरवं गवत आहे. पुढं पाय टाकायला भीती वाटते. प्रकाश अजिबात नाही. अंधार किट रात्र आहे. अशा अवस्थेत त्याला पाणी बदलवायचंय. ह्या वाफ्यातनं त्या वाफ्यात पाणी टाकायचंय. बरं, हातात पावडं घेऊ तर पावडं हाताला लागे ना. अंधार किट रात्र आहे. विचार करतोय, सकाळच्या प्रहरी जर पाटीलबाचा शेताकडे राहून झाला आणि त्याच्या नजरेत जर हे पाणी वायाला गेलेलं दिसलं तर हा ओरडल्याशिवाय राहणार नाही. त्याने मागचा पुढचा विचार न करता गार अशा पाण्यात, गार अशा थंडीत, गार अशा हवेत, हिवाळ्याच्या दिवसात त्या पाण्यात त्याने नाकं फोडण्याकरता किंवा वाफ फोडण्याकरता हात घातले. आणि हात घातल्यावर हाताला अशा वेदना व्हायला लागल्या की न जाणो आता जर हाताला काही उष्णता नाही मिळाली तर हाताचं काय होईल हे मात्र सांगता येत नाही. धावपळ करायला लागला, पडापड करायला लागला. काहीतरी शेकोटी करावी, काहीतरी जाळावं, याच्याकरता तो कचरा पाहायला लागला. परंतु जिथं पडत पडत जावं तिथं कचरा थंडीने ओलाच हाती मिळावा, इतकी गारव्याची थंडी. शेवट विचार केला, हा कचरा ओला आहे, फक्त वरून आहे, आतून कोरडा आहे. हा खऱ्या अर्थाने जर हा कचरा एखादी कागदाचा तुकडा सापडला आणि कागदाचा तुकडा जर पेटवला, त्याच्यावरती हा कचरा तापेल. तापला की पेट धरणार, आणि पेट धरला की हा जडायला सुरुवात करणार. आपल्याला शेकोटीचा आनंद घेता येणार. मग कागदाचा तुकडा कुठं सापडणार? शेताच्या वरच्या अंगाला एक चांगला डांबरीकरण रोड होता, जरा गड्डे गुड्ड्याचा होता, खराब होता. त्या रोडावरती आपल्याला कागदाचा तुकडा सापडणार, घावणार. म्हणून कागदाचा तुकडा पाहण्याकरता हा रोडावरती पोहोचला. ज्या रोडावरती हा जाऊन पोहोचला त्याच रोडाने फार मोठा शेतकरी घरी आपल्या शेतातील उत्पन्न कराडला विकून घरी येत असताना त्याच्या मोटरसायकलला पैशाची बॅग होती, कॅश होता बॅगमध्ये. त्याची मोटरसायकल गड्ड्यामध्ये आदळली. आदळल्याबरोबर त्या बॅगला झटका बसला, आणि झटका बसल्याबरोबर बॅगचे लॉक सटकले गेले. त्या बॅग बघणं 5 बंडल रोडावरती पडले. ज्याचे पडले त्याला जाग नाही, स्मरण नाही, जाणवलं नाही, कळालं नाही, उमजलं नाही. तो मात्र निघून गेला आणि त्या रोडावरती हा कागदाचा तुकडा पाहण्याकरता पोहोचला. कोण? पाणी भरणारा. कुठं पोहोचला? कशा करता पोहोचला? कोण पोहोचला? केव्हा पोहोचला? चालू दे रात्रभर हेच. कागदाचा तुकडा पाहण्याकरता रोडावरती पोहोचला.
बरं बंडल कसले आहे? पैशाचे. एका एका बंडलामध्ये एक एक नोट 500-500ची आहे. एका एका बंडलामध्ये एका वेळेस खऱ्या अर्थाने 1-1 लाख रुपये पॅक आहे. असे 5 बंडल आहे. किती रक्कम झाले? 5 लाख. ज्याचे पडले त्याला कळालं नाही, उमजलं नाही, समजलं नाही, तो निघून गेला. आणि त्या रोडावरती हा पाणी भरणारा पोहोचला. बरं याचा विचार करा, कुणाचा? पाणी भरणाऱ्याचा. याने कुणाची लूटमार केली नाही, कुणाची मुंडी मोडली नाही, कुठं भ्रष्टाचार केला नाही, कुठं घोटाळा केला नाही. याच्या प्रारब्धाने, याच्या सदैवाने, याच्या भाग्याने, याच्या प्रारब्धाने, याच्या दैवाने ते पैशाचे बंडल याच्या नजरेत पडले. कुणाच्या? पाणी भरणाऱ्याच्या. बंडलापर्यंत हात जाऊनही भेटला, परंतु जिंतीकर पंचायत अशी झाली की त्याने आपल्या जीवनात कधी 100च्या पलीकडची नोटच पाहिली नव्हती. हा बंडलापर्यंत जाऊनही भेटला, बंडल खालून उचलले आणि बंडलाकडे खालून वरून बघायला लागला आणि विचार करायला लागला. हे अख्खेचे अख्खे 5 बंडल जर एकाच वेळेस पेटवले तर व्यवस्थित शकोटी होणार नाही. त्याने केलं काय? 5 बंडल भिन्न भिन्न केले, एक एक नोट वेगवेगळी केली, भिन्न भिन्न केली, त्याची होडी रचली आणि खालून काडी लावली. माझा दृष्टांत समाप्त झाला. एखाद्या वस्तूची प्राप्ती महत्वाची का वस्तूची ओळख महत्वाची? विठ्ठल विठ्ठल वस्तूची प्राप्ती असून तिचा जर महिमा, तिचा जर अर्थ, तिची जर किंमत कळाली नाही तर शून्य किंमत असते. अरे 5,000 रुपये फेडणाऱ्या शेतकऱ्याला 5 लाखाची प्राप्ती झाली. महाराज म्हणतात त्याचा महिमा त्याला कळाला नाही, अर्थ कळाला नाही. अगदी त्याचप्रमाणे तुमचं आमचं जीवन होऊन बसलंय. अमूल्य किमतीचं नर शरीर भगवान परमात्म्याने आपल्याला दान केलंय. दान नाही, समर्पित केलं नाही. समर्पित नाही, अरे दान करून दिलंय. दान जेने हा जीवन करीन चिंतन समर्पित केलाय. समर्पित नाही, दान करून दिलाय. दान जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. दान दिलाय, दान नाही, समर्पित केलाय. तुम्हा मला हा देह मिळाला इतका सहजासहजी सोप्या पद्धतीने मिळाला नाही. मग कागताली न्यायाने प्राप्त झालेलं हे शरीर आहे. पावला हा देह कागताली न्याय, पावला हा देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय. न घडव पाय घडाले, पावला देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय. पाय घडाले, पावला देह कागताली न्याय, पावला देह कागताली न्याय. कागताली न्याय. धर्मशास्त्रामध्ये अनेक न्याय, त्यापैकी हा कागताली न्याय प्रसिद्ध आहे. एक गुप्तगुपित न्याय आहे. कागताली न्यायाने, कागताली न्याय म्हणजे काय? आंधळ्याच्या हाती कावड्याची प्राप्त होणे, याचं नाव कागताली न्याय. विठ्ठल विठ्ठल हो, हा देह प्राप्त आहे. वास्तविकता हा देह प्राप्त झाला इतका सहजासहजी नाही. फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नाथ बाबा त्याचा विचार करतायत. फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना,
उभे वासुदेव वासुदेव फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? फार दुर्लभ आहे. फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ. नरदेह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना गा हो. इतकं दुर्लभ देह आहे. नुसता देह दुर्लभ नाही, आयुष्य दुर्लभ आहे. किती दुर्लभ. संत मंडळी वर्णन करतायत. मेरु तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे क्षण एक नरदेह. मेरू तुल्य प्रमाणे जरी तुम्ही सुवर्णाचं दान केलं तरी एका मिनिटाचं आयुष्य वाढणार नाही. इतकं दुर्लभ खऱ्या अर्थाने आयुष्य आहे. आयुष्य दुर्लभ, देह दुर्लभ, नाना प्रकारची इंद्रिय, नाना प्रकारची इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, बोलण्याकरता तोंड दिलंय. देवाने एक एक पार्ट इतकं सुंदर दिलंय. देवाने दिलेलं सरत नाही आणि तुम्ही आपण बसवलेलं टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याला दोन पायापैकी एक पाय त्याला विचारा दुसऱ्या पायाची किंमत काय. ज्याला दोन हातापैकी एकच हात त्याला विचारा दुसऱ्या हाताची किंमत काय. शेवट बोलू. ज्याला दोन किडण्यापैकी एकच किडनी त्याला विचारा दुसऱ्या किडनीची किंमत काय. विठ्ठल विठ्ठल. देवाने नाना प्रकारचे इंद्रिय दिले. देवाने आपल्याला दात दिले. किती दिलेत दात? किती? दुधाचे कोण मोजेल? दुधाचे मोजायला लागतील ना. बघा, पोरगं जन्माला आलं की पहिल्यांदा त्याला दोन खालचे दात आणि दोन वरचे दात. त्याला कुठले दात म्हणतात? पटाशीचे दात. त्याच्या शेजारी पुन्हा एक दात येतो त्याला उपपटाशी. त्याच्या शेजारी पुन्हा एक दात येतो त्याला सोडाईचा दात. त्याच्या शेजारी पुन्हा एक दात येतो उपसोडाईचा दात. त्याच्या शेजारी पुन्हा एक दात येतो त्याला दाढ. दाढच्या पुढे अजून एक दाढ येते आणि एक लग्न झाल्यावर येते तिला दाढ येते माहिती, पण अक्कल कुठून येते याचं संशोधन चाललंय. विठाल विठाल. मी बोलतोय देवाने दिलेलं सरत नसतं आणि तुम्ही आपण बसवलेलं टिकत नसतं. याच्याकरता दृष्टांत सांगतो. आमच्या विभागात नाशिक विभागामध्ये माझा कार्यक्रम होता. ड्रायव्हर माझ्यासोबत होता. गावातलं पोरगं होतं. मोटरसायकलवरनं ते पडलेलं होतं आणि त्याचे समोरचे दोघं दात पडलेले होते. तरुण पोरगं होतं. त्याने डुप्लिकेट दात बसवलेले होते. हे मला माहीत नाही. त्याने कधी मला बोललं नाही. मी त्याला कधी विचारलं नाही. त्याच्यावरती काही चर्चा झाली नाही. ज्या गावात कीर्तना करता गेलो त्याचे नातेवाईक तिथं भेटले. नातेवाईकांनी त्याला माझ्यासोबत पाहिलं. त्यांना आनंद झाला. वा वा, महाराजांसोबत आलाय. 2 मिनिटं का होईना पण महाराजांना आमच्या घरी आण, आमच्या घरी आण. तो म्हणला महाराज तुम्हाला जावं लागेल, आपल्याला जावं लागणार. म्हटलं काय हरकत नाही. सारथी होता, ऐकावं लागतं. त्याच्या नातेवाईकाच्या घरी आम्ही पोहोचलो. तिथे गेल्यानंतर ते लोक विनवण्या करायला लागले. नाश्ता करा, काहीतरी खा. त्यांना म्हटलं काही नको, आम्हाला जेवणाचा वेळ झालाय, पाणी द्या, जाऊ द्या. ते म्हणले नाही नाही, काहीतरी खावं लागणार. दिवाळीचा प्रेड होता, काहीतरी तुम्हाला खावं लागणार. त्या घरामध्ये एक 80 वर्षाची आजी होती. आजी खाटीवरती बसलेली होती. आजी म्हणायला लागली महाराज असं जाऊ नका. अहो तुम्ही घरी आलात म्हणजे देवघरा आला, असं तुम्हाला जाता येणार नाही. काहीतरी घ्यावं लागणार. अतिथी असं घरून विनमुख न जाता कामा नाही. म्हणलं आजी काही हरकत नाही. आजी म्हणली काही नका खाऊ, परंतु माझ्या हाताने लाडू बनवले ते एक लाडू खा. म्हटलं म्हातारा माणूस आहे, 80 वर्षाची आजारी, आजीला कशाला नाराज करावं. म्हटलं आणा आजी लाडू. आजीने लाडू आणला. लाडू मी घेतला. लाडू तोंडात धरला, इतका कडक तो तुट्टा तुटेना फुट्टा फुटेना. 80 वर्षाचा आजीचा अनुभव. परंतु माझे दात म्हणजे आपलं JCB ओरिजिनल असल्यामुळे, JCBत पकडल्यामुळे मी एकाच टोल्यामध्ये देवाने दिलेलं सरत नाही. अनेक इंद्रिय दिले, डोळे दिले, पण ते डोळ्याने कसं पहा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, कान भरून या तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. गोड आहे का?
तोंड दिले त्या तोंडाने इतकं गोड बोला की त्या गोड बोलण्यातून परमात्मा आपल्याला जॉईन करता आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काही काही लोक बोलतात इतकं बोलतात. आता आमचा हा दररोजचा फिरण्याचा योग आहे, अनुभव आहे. दिवस बदलला की गाव बदलतं, गाव बदललं की पाणी बदलतं, पाणी बदलले की लोक बदलतात, लोक बदलले की अनुभव बदलतो. काही काही गावात जर आम्ही कीर्तना करता लवकर जाऊन पोहोचले, काही लोक भेटण्याकरता येतात, बोलण्याकरता येतात. इतकं बोलतात पूर्ण वायवार बोलतात. त्या बोलायला काही अर्थ नसतो. काही काही गावात जर जाऊन पोहोचले, आपण काही बोलावं, समोरचे लोक काही ऐकता आणि काही डिंडोरा पिटवतात. एका गावात एका पोराचं लग्न झालं. लग्न होऊन 8-10 दिवस झाले. त्याने आपल्या आईकडे आग्रह धरला, आई मी सासरवाडीला जाणार, आई मी सासरवाडीला जाणार. त्याची आई म्हणायला लागली, बाड्या अरे लग्न होऊन 8-10 दिवस झाले, इतक्या लवकर कोणी जातं का, नको जाऊ घरी बसतो. म्हणलं नाही नाही मी जाणार. आई म्हणायला लागली, एकटा पोरगा आहे, आग्रह करतोय, हट्ट धरतोय, जाऊ देण्यास काही हरकत नाही. आई म्हणायला लागली, बाड्या जातोय जा, परंतु तुला एक घाण सवय. म्हणले कसली. सकाळी लवकर उठतो, कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो, हात धुत नाही, पाय धुत नाही, फ्रेश होत नाही, जेवायला बसतो, बक खातो. तसं तिथं करायचं नाही. काही काही लोकांना जेवण करताना तोही समार राहत नाही. येऊच द्या म्हणता. अरे बाबा ते पोट आहे, पोतं नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याच्याही म्हणली तिथे गेल्यानंतर तुला ते आग्रहाने मुक्कामी ठेवणार, दुसऱ्या दिवशी तुला पंचपक्वानाचं जेवण बनवणार, जेवायला बसवणार, पुन्हा पुन्हा आग्रह करणार. घ्या ना बासुंदी, घ्या ना बुंदी, घ्या ना जिलेबी, घ्या ना श्रीखंड, घ्या ना गुलाबजाम, घ्या ना भजी, घ्या ना पुरी, घ्या ना वडा. सांगायला काही पैसे लागतात. प्रत्येक वेळा ते आग्रह करतील, प्रत्येक वेळेला हो म्हणायचं नाही. एक वेळा बासुंदी आली की हो म्हणायचं, एक वेळा बुंदी आली की नाही म्हणायचं. ॲटम पाहून काम चालू द्यायचं. एक वेळा शिरा आला की हो म्हणायचं, एक वेळा लाडू आला की नाही म्हणायचं. एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा तुम्ही होही म्हणत नाही म्हणत नाही. तुम्ही का ब्रह्मचारीत. एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा नाही म्हणायचं. आलं लक्षात. तो म्हणला, आई म्हणायला लागली भर बॅग निघ लवकर. याने बॅग भरली, कराडला पोहोचला, सासरवाडी जाणाऱ्या गाडीत बसला. गाडी निघाली. सकाळच्या प्रहारी सासरवाडीत उतरला. सासूबाई ओट्यावरती धुणं दूध बसलेली होती. जेव्हा सासूबाईच्या नजरेत जावाई बापू पडला, तेव्हा विचारता काय, सासूबाईचा आनंद गगनात मावेना, नाकाचा मोती ठेवी गा. सासूबाईने जावायला पाहिलं तडकन उठून उभी राहिली, म्हणायला लागली, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई आला, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई, जावाई आला तर जावाई, जावाई आला जावाई, जावाई आला तर जावाई. गोड आहे. नाथ बाबांनी त्याच्यावरती भारुडच लिखित केलं, जावायासी करू पाहता अंगठी, जावायला पाहिल्या सासूबाईचा आनंद गगनात मावेना, तडकन उठून उभी राहिले. आणि सासूबाई म्हणायला लागली, आलात का जावाई बापू. याची टूप पेटली. कुणाची. जावायची. जावायला आठवलं आपल्या आईने काय सांगितलंय, सासरवाडीत गेला की एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा हो म्हणायचं, एक वेळा. पण कुठं म्हणायचं, नेमका मुद्दा विसरला. सासूबाई विचारायला लागली, अहो आलात का जावई बापू, बरी का आमच्या मुलीची तब्येत. हा म्हणायला लागला, नाही. म्हण्या आजारी आहे. म्हणले हो. दवाखान्यात नेली. म्हणले नाही. आम्ही जावं. म्हणले हो. आमच्या हाती लागेल. म्हणले नाही. म्हणले वारली. म्हणले हो. लागलं गाव लढायला. याला का बोलणं म्हणावं लागतं का. विठ्ठल विठ्ठल. हो बरं लोक बोलतील, यात विशेष नाही. लहान पोरं इंग्लिश मिडियमला शिकतात, खूप टॅलेंट आहे, चतुर आहेत, हुशार आहे. एके दिवशी मी काल्याच्या कीर्तना करता जात होतो. सकाळच्या प्रहारी गाडी पंक्चर झाली. मी उभा होतो. तितक्यात एक पोरग माझ्या नजरेत पडलं. मी त्याला विचारलं, वाडा इतक्या सकाळच्या प्रहारी कुठं निघाला. तो म्हणला, महाराज कडं नाव आहे तुम्हाला. पाटीला दप्तर शाळेत निघालो. म्हटलं हो हो कळालं. बाळा इतक्या सकाळी. म्हणले हो. कितीला सुटणार शाळा. म्हणले 2ला सुटणार. मी त्याला विचारलं 2 पर्यंत उपवास राहणार. तो म्हणला नाही मम्मीने डबा करून दिलाय. म्हटलं काय दिलंय डब्यावरती. म्हणला पुरणपोळी करून दिली. म्हणजे इतक्या सकाळी मम्मी उठणार, स्नान करणार, तुला पोळी गरम करून देणार. खोटं बोलतोय का. खोटं बोलतोय तू, इतक्या सकाळी शक्य नाही. तो म्हणला महाराज खोटं नाही, खरं आहे. त्याने दप्तर खोललं, आतून डब्बा काढला आणि माझ्या हातात दिला. मी डबा खोलला आणि डब्यावरती खरोखर पाहिलं तर पुरणपोळी होती. आणि मग मला तुकोबरांचं प्रमाण आठवलं, लेकुराचे हित ओ लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. बस
मी डबा पाहिला, मी त्याला विचारलं बाळा वा रे वा, खरोखर तू पुरणपोळी आणली, पण परंतु मी त्याला विचारलं बाळा पुरणपोळी मला खूप आवडते, मला देतो का खायला? तो म्हणले घ्या खा. म्हटलं मी अख्खी खाणार. तो म्हणला अख्खी खा. म्हटलं अख्खी खाल्ल्यानंतर घरी गेल्यानंतर तुला मम्मीने जर विचारलं बाळा डबा कोणी खाल्ला, तू काय सांगणार? तो म्हणला तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला भूक लागली ना खाऊन घ्या, अख्खा खा, पूर्ण खा. घरी गेल्यानंतर जर माझ्या मम्मीने मला विचारलं बाळा डबा कोणी खाल्ला, मी सांगणार मम्मी डब्बा का नाही कुत्र्यानं खाल्ला. त्याला का बोलणं म्हणावं लागेल का? विठाल विठाल. ह्या बोलण्यात काही मात्र तथ्य नाही. जरूर बोलावं, पण कसं बोलावं? बोध दिला अमा सांगाते. जरूर बोलावं, कसं बोलावं? साधू बोध झाला असं काहीतरी बोलावं की त्या बोलण्यातून काहीतरी बोध प्राप्त होईल. महाराजांना विचारलं महाराज 10:30 झाले. एखादी साधकाने आपल्या जीवनामध्ये अहोरात्र भजन केलं, चिंतन केलं, नामस्मरण केलं, देवाचं भजन केलं, त्या भजनाचा, त्या चिंतनाचा, त्या नामस्मरणाचा नेमका साधकाच्या जीवनात काय परिणाम होणार, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. गरजता पवाडे हो ज्याचे गरजता पवाडे पवाडे ज्याचे गरजता पवाडे, ओ ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे पवाडे ज्याचे गरजता पवाडे ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे. कडी काळ पाया पडे पडे. कडी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा कडी पाया पडे, कलिकाळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा